नमस्कार मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपली रेसिपी आहे मेथीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 कांदे कापलेले घेतलेत मी, 1 टोमॅटो आणि 5 ते 6 मिरच्या कापून घेतल्यात, लसूण घेतलाय, लसूण ठेचून घेतलेला आहे, अर्धी वाटी तेल घेतलं आहे, लाल मिरची पावडर, मी एव्हरेस्टचा तिखा लाल मिरची पावडर वापरते, हळद पावडर, चवीनुसार मीठ, 4 अंडे घेतले आहेत आणि 1 जुडी मेथीची साफ करून धुवून घेतली आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम होऊ द्यायचं, मग त्यामध्ये लसूण टाकायचा. ठेचलेला लसूण तेलामध्ये लाल होईपर्यंत परतू द्यायचं. लसूण आता तेलामध्ये लाल झाला आहे. आता आपण कांदा टाकून घेऊ. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परतला जातो. आता आपण यामध्ये टोमॅटो आणि मिरची घालून घेऊ. टोमॅटो आपला चांगला परतून झाला आहे. आता यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद टाकूया आणि मिरची पावडर पण आपण हाफ टीस्पून टाकू. आपला मसाला पूर्ण तयार झाला आहे. आता यामध्ये मेथीची भाजी टाकून घेऊया. मेथीची भाजी पूर्ण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि मेथीच्या भाजीतलं पूर्ण पाणी मसाल्यामध्ये आटून द्यायचं. मेथीच्या भाजीला पाणी सुटलं आहे. आता हे पूर्ण सुकल्यावरती आपण अंडी टाकून घेऊया. मेथीच्या भाजीतलं पूर्ण पाणी सुकले आहे. आता आपण हे अंडे याच्यात टाकून घेऊ. अंडे मी बाउलमध्ये फोडून घेतले आहेत, कारण अंडे डायरेक्ट टाकले एखादं अंडं खराब असेल तर पूर्ण भाजी टाकून द्यावं लागते. आता ही अंडी पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची. आता हे पूर्ण मिक्स केल्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं गॅस स्लोवरती ठेवूया. हे पहा, 10 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे. हे पहा. तर मंडळी, अशा पद्धतीने मेथीची भाजी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.